आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू आहे। शिवाजी कोण होता या वादावरून, या पुस्तकाच्या वादावरून आता वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू आहे। पुण्यात हे आपण आंदोलन पाहतोय। पुण्यात वंचित बहुजन आघाडीचं हे आंदोलन सुरू आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या वादावरून आता वंचित आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच धर्तीवरती पुणे शहरातील डेक्कन मधील गुडलक चौकाच्या कलाकार कट्ट्यासमोर वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन आम्ही या ठिकाणी करीत आहोत। हे पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 30 सप्टेंबर 1988 साली लिहून पूर्ण केलेलं आहे। विशेष म्हणजे या पुस्तकाला तत्कालीन सुप्रीम कोर्टाचे जस्टिस पी.बी. सावंत साहेब यांनी सुद्धा आपलं मनोगत या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। आणि हे पुस्तक गोष्ट आपण म्हणतो बाईक मध्ये घेऊया ते एक पॅरा वाचतो, एक पॅरा वाचतो। हा ठीक आहे, वाचा पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी हा कुणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसा हक्काने बसलेला ऐतोबा नव्हता। आयत्या पीठावर रेघोट्या उठवणे सोपे असते, त्यात फारसे कौतुकास्पद काही नसते। वारसा हक्काने राजे बनलेले अनेक होऊन गेलेत। शिवाजी वारसा हक्काने राजा बनला नव्हता, त्याने राज्य निर्माण केले। तो राज्य संस्थापक होता। राज्य निर्माण करणे सोपे नव्हते, सोपे नसते। शिवाजीने ते केले। इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणे आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणे यात खूप फरक आहे। पुण्यात वंचितचं आंदोलन सुरू आहे। तर आंदोलनकर्त्यांकडून आता सध्या पुस्तक वाचन करण्यात येते। शिवाजी कोण होता या वादावरून संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन सध्या सुरू आहे। आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर आंदोलनकर्त्यांकडून सध्या पुस्तक वाचन करण्यात येते। पुण्यात वंचितचं आंदोलन सुरू आहे। संजय गायकवाड यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन सुरू आहे। तर शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन सध्या पुण्यातील आंदोलनकर्त्यांचं सुरू आहे। संजय गायकवाड यांच्या विरोधात पुण्यात वंचितचं आंदोलन सुरू आहे। आंदोलनकर्त्यांकडून पुस्तक वाचन, सामूहिक पुस्तक वाचन आता सध्या सुरू आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन आता आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे। वंचित बहुजन आघाडीचं पुण्यात हे आंदोलन सुरू आहे। संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। तर आंदोलनकर्त्यांकडून सामूहिक पुस्तक वाचन करण्यात येत आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन सध्या सुरू आहे। अमर रहे, अमर रहे, अमर रहे। कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे, अमर रहे, अमर रहे। बुद्धिहीन असलेल्या ज्या आमदाराला या महाराष्ट्राच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व म्हणताना आमच्या सारख्याला सुद्धा लाज वाटावी किंवा या त्याच्या मतदारसंघातल्या 3 ते 4 लाख प्रतिनिधी करतोय त्या आमदाराला संजय गायकवाड नावाच्या आमदारांनी 2 दिवसापूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत प्रशांत आंबी यांना एक कॉल केला
आणि त्या कॉलमध्ये 9 मिनिटाचा कॉल आहे, 9 मिनिटाच्या कॉलमध्ये 38 वेळा शिव्या दिलेल्या आहेत। या मूर्ख आमदाराला ह्या शिव्या देताना त्याने सुद्धा त्याच्या आईच्या पासून जन्म घेतला याची सुद्धा लाज वाटली नाही, किंवा त्याला सुद्धा आई बहीण आहे याची सुद्धा लाज वाटली नाही। त्या प्रशांत आंबी सारख्या या प्रकाशकाला 9 मिनिटाच्या संभाषणामध्ये 38 शिव्या दिल्या आणि त्या शिव्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सुद्धा शिव्या दिलेल्या आहेत। म्हणून या आमदाराचा निषेध करण्यासाठी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाचं सामूहिक वाचन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी करणार आहोत। प्रत्येक पदाधिकारी एक पॅराग्राफ सामुदायिकरित्या वाचणार आहे आणि हे वाचन पुणे शहरामध्ये आजचा पहिला दिवस आहे, परंतु संपूर्ण वाड्या वस्त्यांमध्ये, संपूर्ण मतदारसंघांमध्ये, संपूर्ण पुणे शहरभर शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करणं गरजेचं आहे। या पुस्तकामध्ये शिवाजी महाराज हे बहुजन प्रतिपालक आहेत, बहुजनांचे पालक आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या आधी सुद्धा या महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील मनुवादी लोकांनी, मग भारतीय जनता पार्टी असेल, RSS असेल किंवा या संजय गायकवाडांसारखे मनुवादी आमदार असतील, छत्रपती शिवाजी महाराजांना बहुजन प्रतिपालक म्हणायची यांना काय लाज वाटते का काय असा प्रश्न आमचा आहे। यांच्या एका नगरसेवकाने श्रीपाद छिंदमने जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्या कोश्यारी राज्यपालाने अपमान केला, त्यावेळेस या आमदार, बुद्धिभ्रष्ट झालेला आमदार संजय गायकवाडांची जीभ काय ढासळली होती का काय हा प्रश्न आमच्या सरकारला वाटतो। की जो आई बहिणींवरती शिव्या देतो, बहिणींवरती आईवरती शिव्या देतो, हे सरकार सांगते या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचे आम्ही भाऊ आहोत। देवेंद्र फडणवीसांना माझा प्रश्न आहे, तुमच्या सत्तेतले आमदार असं कसं काय बोलू शकता आणि तुम्ही कसले मग देवाभाऊ झालात? या बहिणींचे तुम्ही भाऊ नाही तर दुश्मन आहेत। या ठिकाणी बघा, कुत्रा सुद्धा त्या संजय गायकवाडांच्या नावाने ओरडतोय। कुत्र्याचं सुद्धा सांगणं आहे की संजय गायकवाड सारख्या आमदारांना विधिमंडळामध्ये राहण्याची त्यांची हैसियत नाहीये। म्हणून या आंदोलनातून आम्ही हीच मागणी करतो देवेंद्रजी फडणवीस सरकारला की ह्या आमदाराचा, ज्या आमदाराला लायकी नाही आहे, ज्या आमदाराने हे फक्त 82 पानांचं पुस्तक आहे, एक 60 मिनिटात 60 ते 70 मिनिटांमध्ये संपूर्ण पुस्तक वाचलं जातं, परंतु हा जो आमदार आहे हा एक तर 9वी पास आहे, ठीक आहे, शिक्षणावर आम्ही जाणार नाही, तो आमदार ज्या शाळेमध्ये शिकला त्या शाळेचं नाव सुद्धा शिवाजी विद्यालय, याला लाज वाटली पाहिजे। सर्वप्रथम त्या शाळेचं नाव याने बदलण्याचा प्रकार केला पाहिजे। शिवाजी या पुणे शहरामधलं जे मतदारसंघ आहे, एका मतदारसंघाचं नाव सुद्धा शिवाजी असं आहे। म्हणून या माध्यमातून या आमदारांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा ही मागणी हे सामूहिकरित्या पुस्तक वाचून आम्ही या ठिकाणी करत आहोत। त्याचबरोबर त्या धीरेंद्र शास्त्रींनी जो मुद्दा तो संजय गायकवाड यांचा राजीनामा घ्यावा असं आंदोलनकर्ते म्हणतायत। पुण्यात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन सध्या सुरू होतं। पुण्यामध्ये कलाकार कट्ट्यावर सामूहिक वाचन करण्यात आलंय। तर शिवाजी कोण होता या पुस्तकाचा प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी संजय गायकवाड यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात येतोय। कलाकार कट्ट्यावर सामूहिक पुस्तकाचं वाचन देखील या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे। तर संजय गायकवाड यांचा राजीनामा घ्यावा, त्यांना अटक करावी अशी मागणी देखील हे आंदोलनकर्ते आता करताना दिसून येत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।